भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 132वी जयंती. महामानवाची जयंती ही नाचून साजरी करण्याबरोबरच त्यांचा वैचारिक वारसा आपल्यापर्यंत पोहोचावा याकरिता नागार्जुन संग्रहालय कामठी व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्र प्रदर्शनीचे आयोजन अटल बिहारी वाजपेयी भवन, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे करण्यात आले आहे. सदर चित्र प्रदर्शनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, त्यांचा शैक्षणिक प्रवास व सामाजिक कार्य यांची विस्तृत माहिती भित्तिचित्रांच्या माध्यमातून दिल्या गेली आहे. याचबरोबर विविध धातूंपासून बनलेल्या तथागत बुद्ध यांच्या मूर्ती या चित्र प्रदर्शनीत ठेवलेल्या आहेत. विविध प्रकारची पोस्टाची तिकिटे हेही या चित्र प्रदर्शनीचं विशेष आकर्षण. सदर प्रदर्शनी 13 एप्रिल 2023 ते 15 एप्रिल 2023 पर्यंत बघण्यासाठी खुले आहे. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी सदर प्रदर्शनीला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. बाबा साहब के जीवन काल में उनके द्वारा किए गए विविध यत्न, विविध आंदोलन और अनेकों संवैधानिक उपक्रम जो उन्होंने किए थे, उनके वास्तविक छायाचित्रों की यह प्रदर्शनी वस्तुतः विश्वविद्यालय के विद्यार्थियों को और अध्यापकों को भी इस बात के लिए प्रेरित करेगी कि समाज निर्माण, राष्ट्र निर्माण का कार्य कोई एकांगी नहीं है, यह केवल राजनैतिक कार्यक्रम नहीं है. तो इसमें सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक और राजनैतिक सभी प्रकार के सुधार और अपने काल की आवश्यकता के अनुरूप तर्क, बुद्धि और आस्था दोनों को मिलाकर के उन्हें पुनर्व्याख्यायित करना पड़ता है, पुनर्स्थापित करना पड़ता है. बाबा साहब के जन्मदिन की, उनके जन्म जयंती के अवसर पर पूर्व संध्या पर आयोजित यह प्रदर्शनी 3 दिनों तक चलने वाली है और मुझे विश्वास है कि उनके चित्रों और उनके संदेश के माध्यम से हम फिर एक बार वो नया भारत गढ़ने का यत्न करेंगे जो बाबा साहब का सपना था. यावेळी आपल्यासोबत डॉक्टर संदीप सपकाळे सर, संयोजक, येथे उपस्थित आहेत. सर, आमच्या श्रोत्यांना या चित्र प्रदर्शनीच्या संदर्भाने काय सांगाल सर? प्रथमतः मी हे सांगणार, विशेषकर विद्यार्थ्यांना, म्हणजेच तो शालेय विद्यार्थी असेल किंवा उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी असेल, प्रत्येकाने ह्या प्रदर्शनामध्ये यायचं आणि सामान्य व्यक्तींनी सुद्धा या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा. त्यामध्ये असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवनपट आहे, हा जीवनपट ज्या प्रकारे पुस्तकांमधून आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे तो जीवनपट छायाचित्रांच्या माध्यमातून कसा आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांनी आणि सामान्य लोकांनी बघावा. कारण प्रत्येक क्षण बाबासाहेबांच्या जीवनातला तो टिपला गेलेला आहे आणि खरं म्हणजे हे एक इतिहास आहे, ज्याला आपण फोटोग्राफीच्या लँग्वेजमध्ये म्हणतो फोटोग्राफिक हिस्ट्री. तर ही एक फोटोग्राफिक हिस्ट्री बाबासाहेबांच्या समग्र जीवनाची, त्यांच्या कालखंडाची, ती आपल्याला ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघता येईल आणि आपल्याला अनुभव करता येईल की बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक क्षणामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या क्षणांमध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे राहायचे, ते कसे कपडे घालायचे. म्हणजे तुम्ही बघा, जो कोणताही इव्हेंट आहे त्या इव्हेंटला बाबासाहेबांचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे, बाबासाहेब कसे वागतायत लोकांमध्ये, म्हणजे हीच गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये ती आली पाहिजे. यानंतर आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर शैलेश कदम सर, संयोजक. सर, माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की या चित्र प्रदर्शनीचा नेमका उद्देश काय ते आमच्या श्रोत्यांना सांगा. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आपण ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी चित्र प्रदर्शनी लावण्यामागचा जो उद्देश आहे, तो उद्देश असा आहे की 132व्या जयंतीच्या निमित्ताने पूर्ण जगभर बाबासाहेबांच्या विचारांचा जो प्रचार प्रसार सगळी लोक करत आहात, त्या प्रचार प्रसार करण्यामध्ये फक्त गाणी म्हणून, फक्त नृत्य करून किंवा फक्त भाषणांच्या माध्यमातून हा प्रचार प्रसार करण्यापेक्षा या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने असा विचार केला की आपण त्यांच्या दृश्यश्राव्य माध्यमातून, म्हणजे त्यांचं जे काही चित्र आहे, त्यांचं जे काही लेखन आहे
ते जर आपण केलं तर बाबासाहेबांना 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा त्यांच्या 2 फोटोला जर आपण बघितलं, त्यांच्या 2 सामानाला जर बघितलं, त्यांनी जी वापरलेली सामान जर आपली बघितली, तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब नेमके कोणत्या विचाराने प्रभावित झाले होते, नेमका त्यांना भारत कसा घडवायचा होता, यासाठी ही चित्र प्रदर्शनी आपण लावलेली आहे. तर या चित्र प्रदर्शनातून विशेष करून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं एकूणच जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे पूर्ण चरित्र आहे, भारताचं जे त्यांनी भारतासाठी जे योगदान दिलेलं आहे, ते योगदान समजून घेण्यामध्ये चित्र प्रदर्शनी खूप महत्त्वाचा वाटा निभावणार आहे. रेडिओ वर्धाचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्या चित्र प्रदर्शनीला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत आहेत. तरुणांनी, विद्यार्थ्यांनी या चित्र प्रदर्शनीला नक्की भेट द्यावी असं या माध्यमातून सरांनी आपल्याला सांगितलं आहे. तुर्तास तुम्ही ऐकत राहा रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाजनामा. धन्यवाद.